मुंबईत अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्सवर एफडीएची कारवाई सुरूच आहे। आता मुंबईतील आणखी 4 हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आलेत। दादरमधील ईट निनो, अंधेरीमधील जय मा काली ढाबा, सांताक्रूजमधील हाऊस ऑफ महाराष्ट्र आणि कुर्ल्यातील साऊथ इंडियन डोसा कॉर्नर यांचा या कारवाईमध्ये समावेश आहे। या हॉटेल्समध्ये अस्वच्छता, झुरळं, घरमाशांचा वावर आणि गंजलेली भांडी आढळून आल्याची माहिती आहे। त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने नियमांचा भंग करणाऱ्या या आस्थापनांवर थेट कारवाई करत परवाने निलंबित केलेत। दरम्यान एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईसह राज्यभर कारवाईचा धडाका सुरू आहे। मुंबईतील IIT बॉम्बे कॅम्पसमधील 2 कॅन्टीनवरही कारवाई करत ती तत्काळ बंद करण्यात आली आहेत। तर बीडमध्येही एफडीएने मोठी कारवाई करत खाद्यतेलाचं बेकायदा रिपॅकिंग आणि साठवणूक करणाऱ्या 5 आस्थापनांवर छापे टाकलेत। या कारवाईमध्ये तब्बल 1,94,00,000 रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। संबंधित आस्थापनांचे परवाने निलंबित करून ती सील करण्यात आली आहेत। त्यामुळे आता अन्नाच्या गुणवत्तेशी आणि नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांवर एफडीएचा बडगा कायम राहणार असल्याचं स्पष्ट झालंय।